वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की डॉक्टर रविराज अहिरराव यांनी आतापर्यंत बऱ्याच जणांना आपलं मार्गदर्शन दिलेलं आहे वास्तुशास्त्राविषयीचं। अशाच काहींच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत। काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या जाणून घेऊया। We are into construction business from last 10 years. We are having a contracting firm as well as developing firm. We are having a project in Mumbai as well as in Pune. We got a reference of Vastu Raviraj team from Sam TV and many other advertisement. We are really lucky to have such organization with us. We are having a project in Neral as Shanti Park. We have built whole project and we were in problem. After meeting Mr. Vastu Raviraj team, we have resolved all our problems. I really lucky to have such organization with us to make our project a successful project. And now we are having a very less quantity of flats to be sold. Vastu Raviraj team has done a very good job. I really thank Mr. Raviraj ji for making our project as a successful. वास्तुशास्त्राबद्दल मी ऐकलं होतं आणि कुतूहल निर्माण झालं होतं। जेव्हा मी माझं नवीन घर घेतलं तेव्हा मी वास्तुशास्त्रामध्ये कोण पारंगत आहे, कोण एक्सपर्ट आहे त्याविषयी चौकशी केली आणि साम टीव्हीच्या माध्यमातून एक प्रोग्राम होता त्यातून मला डॉक्टर रविराज अहिरराव यांचं नाव कळालं आणि मी त्यांच्याकडे जायचं ठरवलं। त्यांच्या टीमला कॉन्टॅक्ट केला आणि त्यानुसार मी माझ्या घराची वास्तू रचना करून घेतली, वास्तुनुसार रचना करून घेतली आणि इंटिरियर केलं आणि मला खूपच छान अनुभव आला आणि त्या घरामध्ये सुख शांती समाधान सर्व काही मला मिळालं। त्यामुळे जेव्हा आमच्या धर्मादाय संस्थेची मी रक्तपेढी सुरू करत होतो आम्ही त्यावेळेस आम्ही परत एकदा त्यांच्या एक्सपर्टला बोलवलं। त्याच्या टीमने पूर्ण त्या जागेची पाहणी केली। त्या रक्तपेढी हा फार सेन्सिटिव्ह विषय, त्याच्यामध्ये लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि त्याच्यामध्ये टेस्टिंग करणे, पेशंट आणि त्याचं रक्तगट मिळवणे, जुळवणे हे सर्व टेस्ट प्रक्रिया केल्या जातात आणि त्यामध्ये ह्या टीमने आणि डॉक्टर रविराज अहिरराव सरांनी एवढ्या एक्सपर्टली त्यांनी त्याची रचना करून दिली की कोणत्या ठिकाणी लाल पेशी स्टोअर कराव्यात, कोणत्या ठिकाणी पांढऱ्या पेशी स्टोअर कराव्यात, त्या कोणत्या ठिकाणी लॅब म्हणजे कोणत्या दिशेला लॅब असावी की जेणेकरून तिथे काम करणाऱ्या टेक्निशियनचं कॉन्सन्ट्रेशनने ते काम करू शकले पाहिजे आणि त्यांच्या याच्यावर पेशंटला जे रक्त आपण देऊ ती परफेक्टलीच गेलं पाहिजे। अशा प्रकारे त्यांनी आम्हाला रचना करून दिली। त्या रचनेनुसार गेल्या 2 वर्षामध्ये मी जवळजवळ 40,000 पेशंट्सला रक्त पुरवलं आहे आणि त्यामध्ये एकही चूक न होता हे रक्त पुरवलं गेलं आहे। त्याबद्दल मी डॉक्टर रविराज अहिरराव सरांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो। नमस्कार। प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी आपण त्या कार्यक्रमाचा सारांश सर लोकांना सांगत असतो, आपल्या प्रेक्षकांना सांगत असतो। तर आजच्या कार्यक्रमाचा सारांश किंवा आजच्या विषयाचा सारांश आपण काय प्रेक्षकांना सांगू शकतो? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस जीवनात प्रचंड मेहनत करत असतो आणि त्या मेहनतीच्या माध्यमातून तो स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला प्रगतीपथावर न्यायचा प्रयत्न करत असतो। नॅचरली हे सगळं करत असताना त्याला कुठेतरी एक समाधान आणि शांतता हवी असते आणि समाधान आणि शांतता ही गोष्ट बऱ्याच अंशी त्या घरामध्ये सुसंवाद म्हणजे त्या घरातले सदस्य, आता इथे घर म्हटलं की केवळ फक्त रेसिडेन्शियल असं नाही होत, तर ते घर असू दे, ऑफिस असू दे, फॅक्टरी असू दे, मग घर असेल तर त्या घरातल्या 4 माणसांमधला सुसंवाद चांगला असला पाहिजे। तर प्रसन्न वातावरण निर्मिती हा प्रकार होत असतो। ऑफिस असू दे, फॅक्टरी असू दे, जिथे 5, 25, शेकडो, हजार माणसं काम करत असतात आणि त्यांच्यातला सुसंवाद सुद्धा प्रचंड महत्त्वाचा असतो। सो अशा सगळ्या गोष्टींमुळे किंबहुना आज असं आहे की जर काम एखाद्या फॅक्टरीमध्ये तिथल्या वर्कर्समध्ये जर असंतोष असेल तर ऑटोमॅटिकली तिथल्या प्रोडक्शन आणि म्हणजे थोडक्यात प्रोडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सीवर प्रचंड परिणाम होतो। दुसरीकडे ऑफिसमध्ये सुद्धा जर असे वादविवाद कटकटी वाढायला लागले
तर ग्रुपिझम मधून मग नंतर राजकारण आणि राजकारणातून त्या ऑर्गनायझेशनचा कामकाजाचा ऱ्हास किंवा प्रगतीच्या अधोगती होणं, अशा सगळे प्रकार हे निश्चित होत असतात. त्यामुळे सुसंवाद असणं हे महत्वाची गोष्ट आहे. मग सुसंवाद राखणारी दिशा म्हणजे वायव्य दिशा, नॉर्थ वेस्ट, वायुतत्वामुळेच रिलेशनशिप, कम्युनिकेशन हा भाग महत्वाचा येत असतो किंवा त्यातून सुसंवाद निर्माण होत असतो. याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की याच्यामध्ये ना खास करून दोन भाग असे आहे की एक पश्चिम आणि वायव्य यांच्यामधला एक छोटासा भाग आहे, त्याला आम्ही पश्चिम वायव्य म्हणतो, ज्याच्यामध्ये बेसिकली ज्या भागातल्या वास्तव्यामुळे किंवा ऍक्टिव्हिटीजमुळे नैराश्य किंवा वंचितपणा, डिजेक्शन हा प्रकार नक्की घडतो. तर दुसरीकडे मी तुला असं सांगेल की मी असे काही ऑफिसेस बघितलेले आहेत किंवा फॅक्टरीज बघितल्या आहेत की जिथे ईस्ट आणि साऊथ ईस्ट मधला एक पर्टिक्युलर पार्ट आहे, तिथे जर प्रवेशद्वार आलं किंवा तिथे जर काही वास्तुरचना चुकली तर त्या संस्थेमध्ये ना नुसत्या चर्चा नुसतं चर्चा चर्वण होतं, मंथन होतं, पण बाहेर काहीच येत नाही, कन्क्लुजन काहीच येत नाही. आणि तिथली माणसं एकमेकाकडे संशयाने किंवा एकमेकाचे पाय ओढण्याच्या दृष्टीने नक्कीच काम करायला लागतं. आता हा जर प्रकार झाला तर ऑटोमॅटिकली पुन्हा एकोपा आणि एकोप्याच्या माध्यमातून अंतिम प्रगती किंवा मग त्यातून यश, आनंद, सुसंवाद या गोष्टींपासून माणसं वंचित व्हायला लागतात. सो हा झाला एक भाग. आता कुटुंबामध्ये सुद्धा बेसिकली एक लक्षात घे की आई वडील असू दे, म्हणजे दोघं नवरा बायकोंमध्ये वाद, आई वडील आणि मुलगा किंवा मुलगी यांच्यामध्ये वाद, सासू सुनांमध्ये वाद, अशा प्रकारचे वाद, किंवा मग कुठेतरी ऑफिसमध्ये चुकीच्या जागेत बसणारा बॉस किंवा चुकीच्या जागेत बसणारा एम्प्लॉय, त्यांच्यामधला समन्वयाचा अभाव, किंवा कधीतरी कुठेतरी एखाद्या माणसाचं घर किंवा ऑफिस चांगलं असतं पण कुठेतरी तिसरी प्रॉपर्टी आणखीन कुठेतरी ती घेतलेली असते, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वास्तुदोष असतात, त्यामुळे त्याच्या जीवनात अशांतता येत असते. सो अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रचंड बारकाईने आपल्याला पाहाव्या लागतात. मग ती बँक असू दे, हॉटेल असू दे, हॉस्पिटल असू दे. आता एखाद्या वेळेस एक लक्षात घे की एखाद्या हॉटेलमध्ये जर किचन चुकीच्या दिशेत गेलं, तर किचन आग्नेयामध्ये पाहिजे, पण ते जर वायव्यमध्ये गेलं आणि ते पण खास करून वेस्ट नॉर्थ वेस्ट किंवा ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट मध्ये गेलं तर तिथे वादविवाद, कटकटी वाढणारच. सो या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा मग वाद कटकटी तिथे जर आणखीन जर मल्टिपल वास्तुदोष आले तर केवळ नुसते वादविवाद नाही तर ते कुठेतरी पोलीस मॅटर, कोर्ट कचेरी, शासकीय दरबारातून त्रास, अशा अनेक गोष्टी तुमच्या मागे त्रास लागू शकतात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिडेव्हलपमेंट. आणि रिडेव्हलपमेंट ही मुंबईसारख्या शहरांची आज नितांत गरज आहे. पण तिथे सुद्धा आज इतक्या मोठ्या प्रमाणावर असंतोष किंवा 4 पेक्षा जास्त लोक एकत्र आले की तिथे जो वादविवाद, कटकटी आणि एकमत न होणं, हे जे सगळे हेवेदावे सुरू होतात, त्या सगळ्या गोष्टींना सुद्धा कुठेतरी, म्हणजे माझ्याकडे आज अशा शेकडोनी मी अशा रिडेव्हलपमेंट केसेस केलेल्या आहेत की जिथे बेसिकली वायव्य दिशेतले वास्तुदोष आणि आग्नेय दिशेतले वास्तुदोष एकदा आम्ही ते कंट्रोल केल्यानंतर किंवा त्याला रेमेडियल मेजर्स दिल्यानंतर सहजपणे तिथल्या रिडेव्हलपमेंटच्या कामाला मदत, पुढे सरकणं हा प्रकार नक्की येतो. याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की राजकीय क्षेत्रामध्ये तर बेसिकली लक्षात घे की पाय ओढणाऱ्यांची संख्या प्रचंड असते, किंवा तुम्हाला शब्दात पकडणारे किंवा तुमच्यावर टीकेचा भडीमार करणारे असे प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक असतात. याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की एखादा उच्चपदस्थ अधिकारी किंवा एखादा चांगलं काम करणारा पण ज्याच्या अवतीभोवती खूप लोकांचा गराडा असतो किंवा रोज तो शेकडो अनेक लोकांना भेटत असतो, भेटीगाठी करत असतो, अशा व्यक्तींना निश्चितच मत्सरघात आणि अशा प्रकारे लोकांच्या केलेल्या कामातून बेसिकली 10 कामं केले पण 1 केलं नाही तर ते समाधान, अशा अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावत असतं. तर तो सगळ्या गोष्टींवर मात करणं आणि आपल्या कामातून सुसंवाद निर्माण करणं आणि त्यातून तुम्हाला अंतिम चांगलं यश, समाधान मिळवणं, या सगळ्या गोष्टी निश्चितपणे वास्तुशास्त्रावर प्रचंड महत्वाच्या आहेत. आता जर तुमचं घरच चुकलेलं आहे, ऑफिसमध्ये चुका आहेत, फॅक्टरीमध्ये चुका आहेत, तोडफोड करणं शक्य नाहीये, पण भारतीय वास्तुशास्त्र हे प्रचंड प्रभावशाली आहे आणि तिथे आपण व्यवस्थित उपाययोजना करून आपण लोकांना चांगलं यश देऊ शकतो. हे गेल्या 19 वर्षापासून वास्तू रविराज
सातत्याने करते. अगदी अगदी नक्की दॅट्स ऑल. नक्कीच सर. आजच्या भागामध्ये तुम्ही कौटुंबिक समस्या आणि त्यावर वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं उपाययोजना कशा करता येऊ शकतात याबद्दलचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. आभार. नमस्कार. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष भागामध्ये आज आपण कौटुंबिक समस्याविषयीचं मार्गदर्शन सरांकडून जाणून घेतलं. पुढच्या भागात आपण वास्तुशास्त्र आणि आरोग्य याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. आजच्या भागात इथेच थांबतोय. नमस्कार.